आता काय सांगितलंय डाएट प्लॅन म्हणजे काय? साधं सोपं आहे. कडक भुकेच्या 2 वेळा ओळखा, 2 वेळा जेवा, हा पहिला सल्ला आहे. 2 जेवणांच्या मध्ये काही खाऊ नका, पाणी प्या. 55 मिनिटात जेवण संपवा. जेवणामधले साखर कमी करा, गोड पदार्थ कमी करा आणि प्रोटीन्स वाढवा. आणि याच्याबरोबर 45 मिनिटं व्यायाम करा, कुठलाही कार्डिओ ज्याने हार्ट रेट वाढतो असा. मग चालणं असेल, सायकलिंग असेल, स्विमिंग असेल, काही करा कुठलंही, पण हे 45 मिनिटं रोज करा. असा साधा सोपा हा जीवनशैली बदल आहे. आणि लोकप्रिय कशामुळे आहे? कारण तुम्हाला इथे दिसतात. आता एकतारे दिसले तुम्हाला नवरा बायको, ते आता दोघींनी जेवून सांगितलं. कारण सक्सेस स्टोरी तुमच्यामध्येच आहे. मला काय स्पॉन्सर्ड स्टोरी आणायची गरज नाही, कुठून काय जाहिरात करायची गरज नाही आहे. हे लोक हे जाहिरात करतातच आहेत. का करतात? कारण त्यांना फायदा झालेला आहे आणि अशा स्टोरीज तुम्हाला दिसतात. आणि सल्ला काय? साधा सोपा सल्ला आहे. मला आठवतं लहानपणी, जर मी लहानपणी घरामध्ये सारखं खायला लागलो, जाता येता खायचं सवय असते लहान मुलांना. माझी आजी मला रागवायची, म्हणायची सारखं चरू नकोस, एका जागी बसून खा. आणि हेच तुम्हाला तुमच्या आजी आजोबांनी सांगितलंय. मी काय जगावेगळं सांगत नाहीये, मी तुम्हाला तेच सांगतोय जे तुम्ही ऐकलंय की. आणि म्हणून हे लोकप्रिय आहे. हे करणारे कोण कोण आहेत? त्याच्यामध्ये डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, काही डायबेटॉलॉजिस्ट स्वतःच्या डायबिटीससाठी हा डाएट प्लॅन करतात. याला काही कोणाचं हे नाही आहे, पण सगळे कोणी करतात. राजकारणी करत आहेत, अनेक राजकारणी आहेत महाराष्ट्रामध्ये, IAS ऑफिसर्स, IPS ऑफिसर्स. मंत्रालयामध्ये दुपारी विकल्या जाणाऱ्या चहाच्या खपामध्ये 50% कमी झालेले असं मला सांगितलं लोकांनी. काही ठिकाणी आता नाशिकच्या कमिशनर ऑफिसमध्ये कॅन्टीनच्या मेनूमध्ये दीक्षित चहा आलेला आहे. म्हणजे किती लोकप्रिय होत आहे. आणि हे कशामुळे होते? तुमच्यामुळे होते. हे अभियान तुमचं आहे आणि हे तुम्ही सांगता एकमेकाला, म्हणून हे लोकप्रिय होत आहे. तर हे लोकप्रिय होण्याची ही कारणही अशी आहेत की बा लोकांना फायदा होतोय. शेवटी कसं फायदा झाला तर लोक करणार. पण जगामध्ये जवळपास 247 प्रकारचे डाएट प्लॅन आहेत आणि कदाचित लेक्चर संपेपर्यंत अजून 1-2 ऍड होतील. कारण इतके डाएट प्लॅन. कोणी म्हणतं काय नुसतं नॉनव्हेज खा, कोणी म्हणतं पालेभाज्या खा, कोणी म्हणतं ताकच प्या. काही लोक ताकच पितात 2-2 महिने आणि मग त्यांच्या अंगाला दुधाचा वास यायला. जसं ते लहान मुलं असतात ना 2 महिन्याची, त्यांच्या अंगाला कायम दुधाचा वास असतो. मग साहजिकच तुम्ही कन्फ्युज होता की अरे कोणाचं ऐकायचं आपण. डॉक्टर दीक्षित सांगतात 2 तास खा, अजून कोणते सांगतात 2-2 तासाला खा. 2 एकदम विरुद्ध. मग त्याच्यावर जोक पण आले काय म्हणे, मग आम्ही असं करतो 2-2 तासाला 55 मिनिटं खातो. लोक आपापल्या सोयीने अर्थ काढतात, त्याला काय करायचं. तर म्हणून मी असं म्हणतोय की सध्याचा जो काळ आहे हा कन्फ्यूज असण्याचाच काळ आहे. तुम्ही जर कन्फ्यूज नसाल तर तुमचं काहीतरी प्रॉब्लेम येईल याच्यात. कारण इतकी बॉम्बार्डिंग चालू आहे इन्फॉर्मेशनची, सगळ्या प्रकारची काय इन्फॉर्मेशन. आणि निम्मे लोक व्हॉट्सअप डॉक्टर झालेले. आजकाल पेशंट ट्रीटमेंटला आला की डॉक्टरला सांगावं लागतं की व्हॉट्सअप विषयी काही बोलणार असशील तर यायचं नाही म्हणतो. कारण तो डॉक्टरला सांगतो की माझं सोनोग्राफी का नाही करत म्हणतो. तो म्हणतो अरे गरज नाही तुला. तो म्हणतो नाही वाचलं म्हणतो मी त्या काय सांगा. तर कन्फ्युज होणं स्वाभाविक आहे. पण तुम्हाला मी प्रश्न पडतो हे करावं ते करावं. कारण कोणावरही विश्वास ठेवू नका. तर स्वतःच्या अनुभवावर विश्वास ठेवा. ज्याने तुम्हाला फायदा होईल ते तुम्ही मान्य करा, त्याच्यावर पुढे जा. साधा सोपा सल्ला आहे. मी जे सांगतो त्याचे 4 फायदे तुम्हाला दिसतील. आणि हे फायदे कसे आहेत? ऑब्जेक्टिव्ह फायदे आहेत. म्हणजे तुम्ही मोजू शकता. नुसतं असं बरं वाटलं, छान वाटलं याला काही अर्थ नसतो. माझी पाठ फिरली की तुम्ही म्हणाल उगीच म्हटलो. पण ऑब्जेक्टिव्ह परिणाम दिसेल. काय? वजन कमी होईल, पोटाचा घेर कमी होईल. सगळ्यांना पोटच कमी करायचं आहे. HbA1c म्हणजे 3 महिन्याचा ॲव्हरेज ब्लड ग्लुकोज कमी होईल आणि फास्टिंग इन्शुलिनची लेवल कमी होईल. या 4 गोष्टी घडतात. आता या 4 गोष्टी जर घडल्या तर जगातला कुठलाही डॉक्टर
असं म्हणू शकत नाही की आरोग्यासाठी वाईट आहे. त्याला असं मान्य करावं लागेल की आरोग्यासाठी चांगलं आहे. मग समजा तुम्हाला वाटलं की आपण 2-2 तासाला खायचं आहे, सगळ्यांचा आवडता डाएट प्लॅन आहे, लठ्ठ लोकांचा विशेषतः, कारण असं करूनच लठ्ठ झाले ते. मग ठीक आहे, हरकत नाही. उद्या काय करा, 4 तापांड्या करून घ्या, रेकॉर्ड ठेवा त्याचा, आणि मग 2-2 तासाला खा. पण 8 दिवस नका करू, 3 महिने करा. कारण डाएट प्लॅनचा रिझल्ट मिळायला 3 महिने लागतात, 10-15 दिवसात काय होत नसतं. मग 3 महिन्यांनी मोजा सगळं, लक्षात येईल की सगळं वाढलेलं आहे. मग मी सांगतो ते ऐका, 3 महिने सगळं कमी होईल 3 महिन्यांनी, मग माझं ऐका. आणि विश्वास स्वतःच्या अनुभवावर ठेवा. डॉक्टर दीक्षितवर ठेवायची गरज नाही, स्वतःच्या अनुभवावर विश्वास ठेवा. बरं, मी जे सांगतो याला काही आधार आहे का? आपलं जे पारंपरिक शहाणपण आहे, ज्ञान आहे, त्यात काय सांगितलं? आयुर्वेदाने सांगितलं द्वौ काल भुंजित, म्हणजे दिवसात 2 वेळा जेवावे असं सांगितलेलं आहे. आयुर्वेदामध्ये असं लिहिलंय की जसं तुम्ही अग्निहोत्र 2 वेळा पेटवता, सूर्योदय आणि सूर्यास्त, तसं जठराग्नी प्रज्वलित झाला की 2 वेळा जेवा असं सांगितलेलं आहे. वेदांमध्ये असं लिहिलंय की जो माणूस दिवसात 2दा जेवेल त्याला उपास केल्याचं पुण्य मिळेल. आता काय श्रावण चातुर्मास सुरू होतील, इतका सोपा उपाय काय असणार आहे? 2दा जेवायचं रोज पुण्य हवं तेवढं. महाभारतात काय लिहिलंय बघा, आपण खूप कौतुक करतो महाभारत, रामायण वगैरे आपले धर्मग्रंथ असल्यासारखं. 1दा जेवेल त्याला आरोग्य, 2दा जेवेल त्याला शक्ती, 3दा जेवेल त्याला आजार, आणि 4दा जेवेल त्याला नक्की मरण मिळेल असं लिहिलेलं आहे. आणि संतांनी काय शिकवलं आपल्याला? घराघरात संतांचा उपदेश पोहोचलेला आहे. 1दा जेवतो तो योगी, 2दा जेवतो तो आपल्यासारखा भोगी, आणि 3दा जेवतो तो मोठ्याने सांगा, तरी 10 वेळा खातात. काय म्हणा, काय माहित नाही का? माहित आहे, सगळ्यांना माहित आहे. पोपटासारखं बोलतो, 3दा खातो तो रोगी, 3दा खाणार रोगी तर 10दा खाणारा महारोगी होईल की नाही? तेच तर होतंय सगळं, दुसरं काय. पण इतक्या वेळा खाण्याने नुकसान होतं हे आपल्याला माहिती आहे. फक्त आपल्याला कधी कळणार आणि कळून कधी वळणार हा खरा प्रश्न आहे. आणि आपण जिभेचे गुलाम झालो, लाचार झालो आहोत. आपल्याला कळत नाही की आपण काय खातो त्याचं पुढे काय होणार आहे. आपण त्या क्षणिक सुखासाठी व चव छान लागते म्हणून खात जातो. मी विचारतो लोकांना, का खाता, कशासाठी खाता? लोक म्हणतात कॅलरीज, कोणी सांगतं प्रोटीन्स, कोणी मिनरल्स, कोणी विटॅमिन्स. आजकाल लोक एवढे हुशार झाले, सेलेनियम, मॉलिब्डेनम, काय. पण खरं कारण तुम्हाला सांगतो, का खाता तुम्ही? तुम्हाला मिळतं म्हणून तुम्ही खाता, दुसरं काही कारण नाहीये. मिळतं म्हणून खाता. आता समजा बिनानी ठरवलं की इथे कचोरी फिरवायची, तिला लोकांना आतून आनंद झालेला आहे, पण असा काही प्लॅन नाहीये. जास्त आनंदून जाऊ, त्यांना आणखीन खर्चात पडू नका. याच्या पुढच्या कार्यक्रमाला तर फक्त ब्लॅक टीच मिळणार आहे. आता कचोरी जर आली तर किती लोक नाही खाणार हो? जे लोक आमचा डाएट प्लॅन करतात ते निदान माझ्या समोर तरी नाही खाणार. बाकीचे सोडतील का? नाही सोडणार. शेजारचा माणूस जर म्हणाला मला नको, त्याला म्हणतील गप्प बस, घेऊन ठेव. तुला लागणार नाही, मला लागलं तर काय. कोणाला कचोरीची भूक आहे का? कोणाला भूक नाही कचोरीची, कोणालाही भूक नाही कचोरीची. का खाल्लं? मिळालं म्हणून खाल्लं, दुसरं काही कारण. प्राण्यांकडे बघा, आपण म्हणतो की सगळ्यात मूर्ख प्राणी म्हणजे गाढव. या गाढवाचं पोट भरल्यानंतर त्याला खाऊ घालायचा प्रयत्न करा. एकही गाढव असा गाढवपणा करत नाही. कोण खाईल? बुद्धिमान माणूस फक्त खाईल, फक्त दुसरं कोणी खाईल. पोटात
ऍसिडिटी आहे, कर्पट ढेकरा येत आहेत, गॅसेस झाले, आपण रात्री कॉकटेलची फुकटची पार्टी आहे तर हा गोळ्या खाऊन जाईल तिथे. हे फक्त माणूस करू शकतो, दुसरं कोणी करू शकतो. तुम्ही ट्रिपला जाता किंवा काही लोक आता कॉन्फरन्स अटेंड करतात, आधी पैसे भरलेले असतात आणि मग तिथे जे जे खायला देतात ते लोक सगळं खातात पैसे बसून. आपण जर $1000 दिले असतील तर 1,500 परत कसे मिळतील? मी लोकांना चिकनची तंगडी श्रीखंडात बुडवून खाताना पाहिलंय. एक्स्ट्रीम केसेस, हे काय कॉमन नाही पण एक्स्ट्रीम केसेस. सांगायचं उद्देश काय की खाण्याविषयी आम्हाला अवेअरनेस नाही, आम्ही दिसलं की खातो. आणि त्याच्यात तुम्ही लोक सॉफ्टवेअर आले सगळे बरेचसे. आणि ते सॉफ्टवेअरचे लोक म्हणजे काय, जर्सी काऊ, आता जर्सी काऊला मालक काय करतो, एका जागी बांधून ठेवतो, हालू देत नाही, तिथे काय खायला देतो सगळं. म्हणजे तुझी एनर्जी कशातही वाया जायला नको, दूध दे फक्त. तसं तुम्हाला सॉफ्टवेअरने एका ठिकाणी बसवून ठेवतात आणि शेजारी वेंडिंग मशीन लावतात, कॉफी चहा काय तुम्हाला लाटे फाटे काय असते. 2-3 मुलं इकडे तिकडे फिरत असतात, तुमच्या ऑर्डर घेतात, बर्गर पिझ्झा काय ते सगळं. म्हणजे हलू नका, सांगायचं उद्देश काय, इकडे तिकडे हलू नका, एका जागी बसा आणि काम करा. आता असं तुम्ही इतकं खाण्याविषयीचा अवेअरनेस तुमच्यामध्ये नाही.